थांब की हाय सगळ्यांना. तर बघा आता संध्याकाळच्या 6 वाजल्यात आणि इकडे यांची भांडणं चालल्यात काकाला घेण्यासाठी. बरं राहते तिला घे का. हिला घेतला की भांडणं करते, हिला घेतला की ती भांडणं करते. बरं चल हा का ग. तर बघा आता मग अशी पूजा पण आली आणि प्राजक्ता पण आली, सकाळी तिकडे गेली होती. आणि आता बघा म्हणलं तर चहा ठेवा. दिवसभर इतकी थंडी वाजते का नाही, लय थंडी वाजते बघा दिवसभर. ऊन थोडं सुद्धा पडलं नाही, इतकंच गारठा सुटलाय. आणि माटू माझा गावात झोपेतनं उठलाय बघा. 2-3 तास झोपली, आता उठली मगाशी 15-20 मिनिटं झालं उठली. 6 वाजायच्या आधी उठली बघा. तर आता मला लय थंडी वाजते दिवसभर झालं. आणि आता दुर्गाला पण भूक लागली, पिऊ पण आलेला चिवडा खायला लागली होती. म्हणलं चिवड्याने काय पोट भरायचं नाही, दूध लय शिल्लक होतं. म्हणलं चहा करा आणि चहा चपाती खात्यान लेकर काय या पिऊ इकडं. तर आता बघा मी तर चहा केलाय, चहा पण उकळलाय मस्त इकडं. आज काय दुधाचा चहा जास्त केला नाही, थोडंसं पाणी ओतलंय कारण प्यायला चहा भरपूर जण आहेत. निम्म दूध निम्म पाणी, त्याच्यामुळे चहाचा कलर तसा झालाय. आणि मुळात म्हणजे मला ना ती चहा पावडरच आवडत नाही. सोसायटी त्याच्यावर नाव आहे बघा चहा पावडर, ते आवडतच नाही मला. त्याचा कलरच नीट होत नाही, किती पण दूध आता कलरच याला येत नाही चहाला. उतर खाली आता देते चहा. जा कृष्णाला आणि ओमला बोलवून आणतो. कशी बघते चहाला. खायची ना चहा चपाती तुला, पिहूला पण खायची का ग. पिहुडीला उतरायला लावलं तिने, ते पण बघा तशीच करते, लगेच हिला उतरायला लावते. पोळ जवळ जवळ येऊ नका, गॅसच्या जवळ येऊ नका. चला चहा प्यायचा आता. जर काकीला बोलव ना, पप्पाला बोलव, उठवा म्हणा सगळ्यांना. उठा 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 उठा. ए माकडं काय करताय रे इथं. बघ राधा हे काय करतात, धिंगाणा घालतात. पप्पा पण उठल्यात झोपीत ना मगाशी आहे का ना दुर्गा. ए चला चहा केलाय कृष्णा माम, चहा प्यायला चला. कार चला चहा प्यायला चला, चहा चपाती खायला. कार आता कसा उठला र. हाका मारतय वेड म्हणून माणूस हाका मारतय का. अरे अरे उतू जाय उतू जाय. हॅलो हिचं काय ना, 1 नाही 2 नाही. मग अशी बघा पूजा कृष्णा हे सगळेजण आले होते. आणि परत पूजा इथनं गेली बघा, थोड्या वेळ थांबली होती. आणि परत जाताना सगळी लेकरं मागं लागली होती. लय वेळ बसलो गप्पा मारल्या. आणि देवाला जायचं पण जरा कॅन्सल झालं. उद्या संध्याकाळी जायचं आणि गावाकडं, आणि परवा दिवशी जायचं देवाला, तिथनं गावाकडनं बघा. तर स्वयंपाक करायला लय उशीर झाला. मग स्वयंपाक केला, माळवं नव्हतं, भाजीला काय नव्हतं. ह्यांनी माळवं जाऊन आणलं, गेलं बघा माळवाला तिकडे ठेवलंय. आणखी नीटनाटकं ठेवायचंय. आणि मी आता केली भाजी, मटकीची भाजी केली. आता म्हणलं दुसरी भाजी करायला उशीर होईल, सोप्यात सोपी भाजी मटकीची केली अशी थोडीशी. आणि लेकरांसाठी बघा मिठाची भाजी मटकीची. काय होत रे ओम तुला, किरकिर किरकिर करतोय सारखा कार. काय होत आहे नेमकं. हाताने पण नीट खात नाही सुखाने. दुर्गा माव इकडे बघा कैरी खाते. कैऱ्या गोड आहेत का हो. कैऱ्या गोड आहेत. आणल्या तुम्ही, गोड लागते का. गौरी पण आणली. राधू तर म्हणते जेवायला नको. काय खाऊन आली राधू बाहेरनं. काय खाल्लंय मगाशी. आणखी आईस्क्रीम आणखी फालुदा, त्यानेच पोट भरलंय त्याचं. तर चला आता आम्ही घेतो जेवण करून. लय उशीर झाला, 9:45 वाजले जेवण करायला. इकडे बघतात लेकरं टीव्ही. त्यांनी बघा टीव्ही लावून दिली. राधूला लय बघू वाटली होती. काय बघतात कोणास ठाऊक. हा घे, त्यापेक्षा बसून पोट भरून जेवण करणं एका जागेवर बसून. ओके तर आहे घे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा रात्री परत झोपताना काही व्हिडिओज घेतला नाही, तर म्हणलं आता थोडासा घ्यावा. आता काम करायचं शिल्लक बाकी राहिलंय. लेकरांना शाळेत लावलं, राधूला पण शाळेत लावलं. कारण 2 दिवस देवाला परत तिकडं जायचं म्हटलं देवाला, शाळा बुडून. त्याच्यामुळं आज तिला शाळेत लावलं. आज शनिवार आहे, 11 वाजता येईन राधू शाळेतनं.
आणि सकाळच्या पारीच राधू शाळेत गेली डब्बा हे घेऊन. आत्ता एवढा मग असे बघ ओमला शाळेत सोडवलं ह्यांनी. शाळेत सोडवलं तसं प्राजक्ताला पण ह्यांनी सोडवलं स्टँडवरती. तिला पण जायचं होतं पुण्याला. ती म्हणली मामा मी काय करू थांबून, माझं थोडं काम आहे ते पण करून येते. मग ह्यांनी आताच तिला सोडून आलं बघा. तर दुर्गा आपली इकडं गाडी खेळते या. ती गाडी बघा सायकल तिची वरती टाकली होती. लेकरं सगळी जमलं भांडणं करतात म्हणून आता काढले कोणी नाही म्हणून. पप्पाने काढून दिली ना हे दुर्गा, सायकल काढून दिली ना तुला खेळायला. माझा ढब्या माझा पावरच आहे ढमप्या माझा. काय पण म्हणतात पिल्लूला काय दुर्गा. तर तिला आंघोळ घालायची आता. पाणी ठेवलंय तापण्यासाठी आणि आज जायचं होतं देवाला. तर ते पण कॅन्सल झालं. नंतर मामी म्हणल्या बघा शनिवारचं नको जायला आणि जागरण गोंधळ पण बुधवारीच येते, त्याच्यामुळं आजचं कॅन्सल केलं. देवाला जायचं पाट निघायचं संध्याकाळी. म्हणजे इथनं 4-5 वाजता गावाकडं जायचं पोपळजला आणि मग तिथनं 2 वाजता देवाला जायचं असं मामीने सांगितलं. भाऊजी पण आलतं बघा रात्री, पण बाहेरच्या बाहेरच गेलं. भाऊजींना पुढं जायचं होतं काहीतरी काम होतं म्हणून. आणि पूजा नुकतंच इथनं चालले होते त्या टायमालाच भाऊजी आलं होतं. तर उरकायचं आता. कपडे धुवायचे राहिलं तर स्वयंपाक थोडासा केला तर सकाळी लेकरांपुरता आणि आता ह्यांच्यापुरती एक भाकर करायची आहे. दुर्गा बघा कशी इकडे खेळते. तर घ्यावा म्हणलं उरकून आपलं, परत लेकरांचे कपडे हे वाळत नाहीत. इकडं देवपूजा पण करून झाली माझी बघा. आणि पाणी तापलं होतं पण डबल तापायला ठेवलंय. दुर्गा राधा म्हणणार होते सारे बरं का. दुर्गा आणि ह्यांना पाणी करायचं नाही म्हणून थोडं कडक तापा म्हणलं. इकडे इकडे इथं देवपूजा पण करून झाली. इथलं देव आत्यांनी नेलं तिकडं. ते धुवा लागतात ना काहीतरीच म्हणलं आत्या, ध्यानात पण आहे ना माझ्या. कसलं तरी पाण्याने धुवा लागतात त्याच्यासाठी देव पुढं घेऊन गेला आत्या बघा. आणि रात्री ह्यांनी माळवं आणलं होतं ते पण मला नीट ठेवायचं पिशवीतच आहे. फक्त कोथिंबीर काढली त्यातली नासून जाईल म्हणून पाणी सुटून, त्याच्यामुळं रात्रीच काढले. आता माळवं ठेवते. ह्यात काय काय भरपूर आहे काहीतरी. थोडंच आणा म्हणलं होतं तात्पुरतं भाजीला, कारण 2 दिवस तिकडं जाते परत आणखी 1 दिवस इथं थांबायचं परत तिकडं जायचं. सोमवारी यायचं मंगळवारी जायचं. काय झालं तू काढते नको भोगा करशील. चला आता मी आधी माळवं नीट ठेवते मगच मग कपडे धुते बघा. तर ह्यांनी बघा काय काय आणले. दुर्गाचं लागली उचका पाचकी करा काय खरं नाही. दुर्गा मोड नको की नासून जातं तसं खराब होतं तोडल्यावरती. काय काय आहे दाखव. कारला आणलंय, परत दोडका आणलंय, आणखीन भेंडी, हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरचीचा तर ढेगाच लावत्याचं. नको म्हणलं तरी आणतात. पहिल्याच मिरच्या पडल्यात. नको मोड बाळा. टोमॅटो पण आणल्यात, ककडी, वांग, बटाटा, आणखीन काय वांगे आणलंय तर आणखीन इथं आणलाय वाला वाटाणा. ज्या टायमाला पाहिजे होतं जास्त माळव त्या टायमाला आणलं नाही. आणि आता जायचंय संध्याकाळी तर एवढं मोठं घेऊन आलं तर 2 दिवस तिकडं जात्यान हे माळव तसंच पडल. आता फ्रीजमध्ये राहतं बरं का चांगलं, चव जाते ना ते जास्त फ्रीजमध्ये ठेवून ठेवून. होय दुर्गा कधी ओढायचं आपण आजीकडे घेऊन जाऊ. वाटाणा राहायचा नाही आता थोडासा करते आणि ह्यातला नेमा वाटाणा घेऊन जाते. म्हणजे संध्याकाळी तिथं गेल्यानंतर ह्याची भाजी करायची. सुकी भाजी लई छान होते. टोमॅटो, लसूण, जिरे, कोथिंबीर टाकून मोहरीची फोडणी देऊन बघा. मला लय आवडतं पण जास्त करून आणतच नाही. वाटाणाच आहे का मी नीट बघितलंच नाही. आता वाटलं पाऊट आहे. बघू आपण थांबा. वाटाणाच आहे बघा. आणि गवारची शेंग पण आणली. त्यांना आवडते गवारची शेंग. खात पण नाहीत आणली तशी नुसतीच आणतात गावरा. ह्याला लय कुस असते. गावरान गावरानच म्हणतात का ध्यानात पण नाही. हां गावरानं तसली हंपऱ्यात काहीतरी म्हणतात बघा. हा हे गावरानच आहे. ह्याला लय कुस असते बघा. तू लागली का सोलायला. चला आता आपण माळव ठेवू. तुला आंघोळ घालते चल उरकायचंय. 10:30 वाजून गेला. उठ 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 उठ. तर चला व्हिडिओला मोठा होता इथंच स्टॉप करते आणि माझं काम मी उरकून घेते. बघा आता संध्याकाळी कधी निघायचं किती वाजता. तर चला बाय. तोपर्यंत स्टॉप करते आता.